मी सर्वांना पास करायचं. आपण ज्या चर्चमध्ये आहोत ते ओल्ड कॅथेड्रल चर्च ऑफ असिसी, म्हणजे आपलं जसं आपल्या प्रत्येकांचं कॅथेड्रल चर्च असतं प्रत्येक डायसिसचं, तर प्रत्येक डायसिसचं जे कॅथेड्रल चर्च असते हे सर्वात जुनं चर्च असिसीमध्ये आहे. आणि संत फ्रान्सिसच्या वेळेला हे म्हणजे अगोदर संत फ्रान्सिसच्या अगोदर हे कॅथेड्रल चर्च होतं. हे चर्च रोमन राजाच्या बंगल्यावर बांधलेलं आहे. आपण जर खाली उतरलं तर रोमन राजाचे बंगले आहेत आणि बाजूला आमचं बिशप्स हाऊस आहे. नंतर घ्या ना, फोटो घ्या ना, तुम्हाला ऐकून घ्या. नाही, एक काम करा, एकाने फोटो काढा पहिले तुम्ही, कारण काय असते मी ते तर त्यानंतर हे चर्च महत्वाचं आहे. कारण इथे संत फ्रान्सिस जेव्हा ते वडिलांचे ऐकत नव्हते, म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांचं परिवर्तन झालं आणि वडिलांचं कपड्याचं दुकान होतं आणि ते कपड्याच्या दुकानातले ते चांगले कपडे, म्हणजे वडील व्यापारी होते आणि फ्रान्सवरून कपडे आणायचे आणि ते गरिबांना द्यायला लागले. जेव्हा ते गरिबांना द्यायला लागले ते वडील खूप रागावत होते, अरे माझा हा व्यवसाय आहे आणि हा मुलगा चांगले आणि चांगले कपडे आणि किमतीदार कपडे ह्या लोकांना देत आहे, गरिबांना देत आहे, त्यामुळे आपण कसे आपली मुलं वेगळे ऐकले नाही की आपण धर्मगुरूकडून येत असतो. तसं त्यावेळेला मिडिवल टायमामध्ये हे संत फ्रान्सिसच्या वडिलांना खूप प्रतिष्ठा होती, त्यांचं नावाजलेली व्यक्ती होती या समाजामध्ये इकडे असिसी म्हणून त्यांनी त्यांना इथे आणलं बिशपांकडे. बिशपांना सांगितलं की ॲटलिस्ट तुम्ही तरी माझ्या मुलाला समजावून सांगा. आणि बोलत असताना त्यांचे बोलणं चालू असताना संत फ्रान्सिसने जे कपडे काढले आणि सांगितलं की तू माझा वडील नाही तर माझे वडील आजपासून स्वर्गीय पिता आहे. कारण रागाने वडील कधी कधी बोलतात ना की तू कपडे घातले ते सुद्धा माझे आहेत. बहुतेक वेळेला असे वडील बोलले असतील, त्यामुळे त्यांनी ते कपडे काढले आणि सांगितलं तू घे तुझे कपडे. त्यांनी वडिलांना दिले, त्यांनी सांगितलं तुझे कपडे हे घे, आजपासून माझा वडील हा स्वर्गीय पिता आहे. आणि त्यापासून सर्व संत फ्रान्सिसने त्याचं जीवन बदललं आणि तो त्याने देवाला प्राधान्य दिलं. 700-800 वर्षानंतर जेव्हा 2016ला पोप फ्रान्सिस इथे ह्या देवळामध्ये आलेले, त्यांनी सांगितलं की हे देऊळ हे आपलं ख्रिस्ती पाचारणासाठी हे चांगलं आहे आणि त्यासाठी हे ख्रिस्ती पाचारणासाठी ही सँच्युरी नेमली जावी. त्यानंतर येथे आम्हाला 2019 पासून कार्लो अकुतीसचा देह आहे. कार्लो अकुतीस हा असिसीकर नाही आहे, तो लंडनला जन्माला आलेला, मिलानला जगला, परंतु त्याचा देह इथे का, हा पहिला प्रश्न आपल्यामध्ये येतो. त्याचा देह इथे कशासाठी, कारण तो संत फ्रान्सिसवर त्याने खूप असं प्रेम केलं. तर प्रत्येक सुट्टीला तो त्याच्या आई वडिलांना सांगायचा की मला असिसीला घेऊन जा. हे आमचं पॅरिस चर्च आहे आणि त्याचं बोलणं ऐकून त्याच्या आई वडिलांनी आमच्या पॅरिसच्या हद्दीमध्ये त्यांनी घर घेतलं. म्हणून त्यांचं अजून आता ते आई वडील आमच्या पॅरिसच्या हद्दीमध्ये राहतात आणि त्याचं सर्व हे राहतात आणि सर्व व्यवस्थित आहे. आणि हा संत कार्लो अकुतीसने 3 गोष्टीच्या संत फ्रान्सिसचं अनुकरण केलं: मिसाबलीवरील प्रेम, मरियमातेची भक्ती आणि गरिबांची सेवा. आणि त्यामुळे त्याचा देह इथे आलेला आहे. आमच्या पॅरिसमधील अजूनपर्यंत म्हातारे लोक आम्हाला सांगतात की तो जेव्हा इथे यायचा असिसीला, आमच्या चर्चमध्ये सॅटर्डे इव्हनिंगला म्हणजे शनिवारी रात्री 9 ते 10 पर्यंत अडोरेशन असते. कशासाठी, कारण असिसी हे पर्यटक शहर आहे आणि आमच्या पॅरिसमधील बहुतेक लोकांचं एक तर हॉटेलमध्ये काम करतात किंवा काही त्यांचे रिलिजियस आर्टिकल विकण्याचं दुकाने आहे आणि त्यांना सोडून येता येत नव्हतं. म्हणून 7 वाजता बंद झाल्यानंतर 9 वाजता ते प्रार्थनेला यावे म्हणून आम्ही हे ॲडोरेशन ठेवत असतो. आणि अशा वेळेला कार्लो अकुतीस हे पाहिलं, आता चर्चच्या बाजूला काहीच दुकाने नाही आहेत, काहीच नाही. चर्च बंद झालं की सर्वत्र ओसाड असते. आता तुम्हीच पाहिलेलं आहे की आपण नंतर आलेलो आहोत. तर कार्लो अकुतीस इथे येऊन प्रार्थना करायचा सॅटर्डेला आणि त्याची आई शोधण्यासाठी शहरभर फिरायची. कारण जर संत फ्रान्सिसच्या पुढे पाहिलं तर सिटी हे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, लहान मुलांसाठी काही कार्यक्रम वगैरे राबवत होते, परंतु ह्याच्यामध्ये काहीच नव्हतं. आणि तो इथे येऊन प्रार्थना करत, त्यामुळे त्याचं हा चर्चवर खूप असं प्रेम होतं.
आपण हा देह पाहता. आम्ही देह काढताना पासून मी स्वतःहून होतो. जोपर्यंत मला आठवते की 23 जानेवारी 2019ला आम्ही हा देह सेमेट्रीतून काढलेला आहे. तो मरणाच्या वेळेला हे पहिलं हे करतो. त्याने आईला सांगितलं की माझा देह तो मिलानला मरण पावला, पण त्याने डेट आईला कधी झाली सांगितलं डेट सांगतो. त्याने आईला सांगितलं की माझा देह हा असिसी सेमेट्रीमध्ये पुरा अच्छा. मिलांना न ठेवता, तर त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, कारण आईचा एकटाच मुलगा होता हा, एकुलता एक मुलगा, त्यामुळे त्यांनी इथे आणलेला. 23 जानेवारी 2019ला आम्ही हा देह काढला. खूप असा हवामान, वारा, वादळ ह्याचं हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता आणि खूप थंडी सुद्धा होती. सकाळी 7 वाजता मी, बिशप आणि आमच्या अजून 2 चान्सलर, त्याचे आईवडील आणि आमचे प्रोव्हिन्शियल होते. आम्ही जेव्हा देह काढण्यासाठी गेलो, खूप थंडी होती, सुसाट्याचा वारा होता. मला अजून सांगताना अंगाला शहारे येतात. मी बिशपांना सांगितलं, आता कशाला जानेवारीमध्ये काढायचं, आपण जेव्हा मे महिन्यात एप्रिलमध्ये काढूया, जेव्हा वातावरण चांगलं होते तेव्हा, आणि आपल्याला सुद्धा त्रास होणार नाही. आईने ऐकलं आणि आईने सांगितलं, कार्लो फ्रेंड्सची मीन्स कार्लो तू आमचा विचार कर. अजूनपर्यंत माझ्या अंगाला शहार येतात सांगताना. 10 मिनिटांमध्ये आम्हाला सूर्याची किरण दिसू लागली. जोपर्यंत आम्ही त्याचा देह आम्ही काढून आमच्या घरामध्ये सुरक्षित आणल्यानंतर जोरदार वारा आणि पाऊस लागला. तर त्यामुळे ते खूप, त्यानंतर माझाही विश्वास बसू लागला. पहिला माझा लहान मुलगा आहे, काय करायला मला विश्वास नव्हता. तर त्याच्या संतकरणामध्ये आम्ही सहभागी आहोत. म्हणजे आता पहिल्यापासून मी पाहिलेलं आहे सर्व काही. त्याचा मृत्यू हा ब्लड कॅन्सरने झाला. हा ल्युकेमिया आपण ज्याला सांगतो त्याने तो झाला आणि तो 15 वर्षाचा असताना झाला. 12 ऑक्टोबर 2021